तर आज रविवार होता. रविवार असल्यावर काय आपली कार्यकर्ते गप बसत नाही. लगेच संध्याकाळी नियोजन लावलं. सगळी म्हटली तर रंकाळ्याला जायचं. कुठं जायचं म्हटलं की दरवेळी गाड्याची बोंबाबोंब असतात. मग दरवेळी सारखी ऍडजस्टमेंट केली आणि रंकाळ्याकडे गेलो. आज रविवार असल्यामुळे रंकाळ्यावर गर्दी ढीग असणार. मग थोड्या वेळानंतर रंकाळ्यावर पोहोचलो. मग जसं वाटलेलं तसंच झालं. रंकाळ्यावर गर्दी ढीग होती. मग जागा बघून गाडी लावली. त्यात अनेक विषय होता, म्हणजे सम्यकबाईंचा वाढदिवस होता. रंकाळ्या वातावरण एकदम खतरनाक झालेलं. रंकाळ्याचं काम पूर्ण झाल्यानंतर आपले कार्यकर्ते पहिल्यांदा आलेलो. मग रंकाळा जरा फिरून बघितला. रंकाळा फिरायच्या नादात आपली कार्यकर्ते सगळी विस्कटलेली. सगळ्यांनी पहिला एकत्र करा म्हणलं. जरा पुढे गेल्यानंतर सगळी कार्यकर्ते बसलेली निवांत. त्यासनी म्हणलं चला सम्यकबाईंचा वाढदिवस करायचा आहे. सम्यकबाईंचा वाढदिवस करायला भावाचे मित्र एवढ्या रात्री पन्हाळ्यावरनं आलेली. भावाचा वाढदिवस केला आणि पार्थ साहेबांचं फोटोशूट चालू झालं. साहेबांचं फोटो काढायला कॅमेरामॅन ढीग असतात. मग आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी फोटोशूट करून घेतलं आणि सम्यकनं पण व्हिडिओ केला. क्यों न हम तुम चले टेढ़े मेढ़े